श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचा हा आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी अत्यंत महत्वाची आणि पवित्र मानली जाते. भागवत संप्रदायासाठी ही एकादशी म्हणजेच एक मोठा भक्तीचा उत्सव आहे. या दिवसापासूनच भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषनागावर योग निद्रेत जातात. म्हणून याला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ असल्यामुळे घराघरात हे व्रत केले जात आहे. विठुरायाचा गजर आज अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. देवशयनी आषाढी एकादशीचे व्रत केल्याने परम पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी तुळशीची पूजा केल्याने उत्पन्न वाढते. तसेच भगवान विष्णूंची विठ्ठलाची पूजा अर्चा केल्याने सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं. आज आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकरी पायी चालून पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्यासाठी पोहोचतात. परंतु काही कारणास्तव ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही त्यांनी अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. आपल्या घरीच पांडुरंगाची विठ्ठलाची विधिवत पूजा करायची आहे. तरी सुद्धा आपल्याला विठ्ठलाचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होणार आहे. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि म्हणून या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा करण्यासाठी सांगितले जातात. कारण वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय होत असतात आणि हे उपाय केल्याने आपल्याला या उपायाचं निश्चित फळ प्राप्त होते. म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज शनिवार आषाढी एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. ही वस्तू आपल्या घरात जाळल्याने घरातील वास्तुदोष, ग्रहदोष, नकारात्मकता, नजर बाधा, पितृदोष, भांडणे दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे ती संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ माझा अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक लाईक देखील द्या आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरात काही उपाय केले तर आपले आयुष्य अधिक सोपं जगता येतं. सुख समृद्धी ऐश्वर्य मिळतं. तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी असं तुम्हाला वाटत असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर रात्री अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. त्याच्यामुळे वेळेचं बंधन नाही. पण तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ती जी वेळ असते ना तर ती आपल्या घरात सकारात्मक लहरी लक्ष्मी येण्याची वेळ असते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला आपण काही उपाय जर केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. म्हणून शक्य असेल तर 6 ते 9:30 च्या काळामध्ये करा. नाही शक्य झालं किंवा व्हिडिओ तुम्हाला जर लेट भेटला तर हरकत नाही. तुम्ही अगदी रात्री 12 पर्यंत हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा घराला कुणी नजरबाधा केलेली असेल तर त्या घरामध्ये सुख शांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते. वास्तुदोषामुळे वाढणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे
व्यक्तीच्या भाग्यावर त्याचा वाईट परिणाम हा देखील पडत असतो. सोबतच घरातील जी लोक असतात, व्यक्ती असतात, तर त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागत असते. वास्तुशास्त्रानुसार घरातील दोष दूर करण्यासाठी कापूर हा अतिशय महत्वपूर्ण आणि उपयोगी मानला गेला आहे. जेव्हा आपण विशेष स्थितीवरती जसे की आषाढी एकादशी असेल तर या दिवशी कापुरासंबंधित काही उपाय जर आपल्याला आपल्या घरात केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप चटकन म्हणजे खूपच पटकन फळ प्राप्त होते. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशीचे व्रत सर्वश्रेष्ठ असते. या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळीकडे विठ्ठलाचा नामघोष चालू असतो. त्यामुळे पृथ्वी तलावरती ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. देवतांची जी देवी शक्ती आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे अशा वातावरणामध्ये जर उपाय केले तर त्या उपायांचं फळ हे आपल्याला 100% प्राप्त होतं. जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल, तुम्ही कष्ट खूप करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही, या ना त्या कारणाने तो घरातून बाहेर निघून जातो. म्हणजेच जी लक्ष्मी घरामध्ये येते तर ती लक्ष्मी स्थिर राहत नाही. तर लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवायचं असेल तर काही उपाय जे आहे तर ते आपल्याला करावे लागतात. आपल्या कष्टासोबतच मेहनतीसोबतच विशिष्ट तिथीवरती केलेले उपाय हे अत्यंत फलदायी असतात. तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कलह, भांडणं होत असेल, आजारपण असेल आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने घरातील कलह दूर होऊन सुख शांतीही निर्माण होते. तसेच जर तुमच्या घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, गरिबी आणि दरिद्रता ही आपल्या आयुष्यातून जाण्याचं नावच जर घेत नसेल, तर ह्या ज्या सर्व समस्या आहे ह्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. जर श्रद्धेने हा उपाय तुम्ही तुमच्या घरात केला तर फक्त 24 तासातच तुम्हाला या उपायाचा फरक जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये दिसून येईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तो उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये जो दिवा आहे नेहमी तुम्ही लावतात तर तो दिवा घेऊन ह्या धूप दीप अगरबत्ती लावा. मुख्य द्वार हे उघड करून ठेवा. प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे, कारण आज आषाढी एकादशी आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मी ही मुख्य प्रवेशद्वारामधूनच येत असते. म्हणून उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय घरातील स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतं. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे किंवा एखाद्या मातीची पंती घेतली तरीही चालेल किंवा एखादी प्लेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि म्हणजे ज्याला आपण अक्षदा असं देखील म्हटलं जातं. जर तांदूळ घेताना चांगला घ्यायचा आहे, कुठेही खराब किंवा काळे पडलेले किंवा अर्धवट तुटलेले तांदूळ घ्यायचे नाही. तांदूळ स्वच्छ असे पांढरे तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला तांदळावरती 7 भीमसेनी कापूरवड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर जरी घेतला तरी सुद्धा चालेल. त्यासोबतच तुम्हाला 3 हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहे. हिरवी वेलची घेताना सुद्धा कुठेही तुटलेली फुटलेली की घेऊ नका. चांगली अशा 3 हिरवी वेलची घ्यायची आहे आणि एक अखंड लवंग घ्यायचा आहे. लवंग सुद्धा चांगला घ्यायचा आहे, ज्याला फूल असेल असा अख्खा एक लवंग घ्यायचा आहे. या सर्व वस्तू तुम्हाला कापुरावरती टाकायच्या आहेत. यानंतर हे कापूर जाळण्याचं जे भांड आहे तर ते एखाद्या तामणामध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हात चटका लागणार नाही. यानंतर हा जो कापूर आहे ना, तो हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यावरून आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. 1 चमचा तुम्ही हे तूप टाकलं तरी सुद्धा चालू शकतं. यानंतर हे आपल्याला देवघरासमोर ठेवून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर त्या कापुराने आपल्या देवघरातील देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे.
तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला हा कापूर जो आहे तर तो घेऊन जायचा आहे. त्या कापुराने आपल्या तुळशीला सुद्धा ओवाळायचं आहे आणि यानंतर ते भांडे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे आणि हे भांड तुम्हाला तिथे ठेवून द्यायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराजवळ. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता कापूर जळून शांत झाल्यानंतर त्यामध्ये जी काही विभूती तयार होईल, लवंगाची, हिरवी वेलची, तर ती विभूती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती लावायची आहे. कपाळावरती लावायची आहे. त्यामध्ये देवतांची देवी शक्ती असते तर ती विभूती प्रत्येकाच्या कपाळावरती लावायची आहे. थोडीशी विभूती ही उंबरठ्यावरती सुद्धा लावायची आहे. यानंतर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्मल्यामध्ये टाकून दिलं तरी चालेल किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला टाकून दिलं तरी चालेल. आता बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही, म्हणून या दिवशी भात खाल्ला जात नाही. ज्यांना व्रत नाही त्यांनी या दिवशी व्रत नाही केलं तरी चालेल, पण तांदूळ जो आहे ना तो अजिबात सेवन करायचा नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी तांदूळ हा वर्ज्य म्हणजे हा का वर्ज्य असतो? तांदूळ हा तुम्ही पूजेमध्ये वापरू शकतो, हरकत नाही. तांदळाचा आसन तुम्ही दिव्याला देऊ शकतात किंवा तांदूळ तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता, पण तांदूळ हा सेवन करायचा नसतो. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जाते की महर्षी वेदा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता आणि त्यांचे जे अंश जे आहे तर ते पृथ्वीवरती विलीन होऊन तांदूळ व जव यांच्या रूपात उगवले होते. आणि ज्या दिवशी ही घटना घडली ना त्या दिवशी एकादशी तिथी होती, म्हणून एकादशीच्या दिवशी तांदूळ हा वर्ज्य केला जातो. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि नक्की करून पहा. हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत डिप्रेशन येत असेल, टेन्शन येत असेल, तर कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला टेन्शन येत असेल, तुम्ही सतत विचार करत असाल किंवा तुमच्या मनात सतत वाईट विचार येत असतील, तर तुमची इच्छा नसताना सुद्धा तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील, सतत तुम्हाला आळस येत असेल, कुठेही काहीतरी जर भीती वाटत असेल मनामध्ये, तुम्हाला आजपासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज कापूरचं जे तेल असतं ना ते कुठेही पूजा साहित्य मध्ये मिळतं, तर तिथे कापुराचं तेल मिळतं. तर दररोज आजपासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज एक कापुराच्या तेलाचा थेंब जो आहे तर तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. करून पहा, खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. या वस्तू आपलं भाग्य सुद्धा चमकवत असतात. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आणि आपली भीती किंवा आपल्या अडीअडचणी, आळस जो आहे ना तो सुद्धा दूर होतो. म्हणून हा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नाही तर तुम्ही 50 रुपये कमवून आणता आणि तो दुसऱ्या दिवशी तुमचे 100 रुपये खर्च होत असतात. म्हणजे पैसा कमी येतो पण घरातून पैसा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल, कष्ट मेहनत करून सुद्धा तुमच्या कष्टाला हवं तसं यशच मिळत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे? आजपासून आज आषाढी एकादशी पासून तर पुढे 11 दिवस जे आहे तर तुमच्या घरामध्ये जो आग्नेय कोपरा असतो तर त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजेच पूर्व दक्षिण दिशेला दररोज संध्याकाळी कापूर जाळायचा आहे. 2 कापूरवड्या तुम्हाला तिथे जाळायच्या आहेत. सोबत 2 लवंगा सुद्धा जाळायच्या आहेत आणि 2 कापूरवड्या आणि 2 लवंगा जाळायच्या आहेत. असं केल्याने बघा घरामध्ये धनाची वाढ होते, घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती कायम टिकून राहते. म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजपासून 11 दिवस करून पहा. नक्कीच तुम्हाला घरातील आर्थिक अडचणी ज्या आहे ना त्या कुठेतरी कमी झालेल्या दिसतील. तसेच आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची पूजा सुद्धा करायची आहे. संध्याकाळी तुळशीपाशी छानसा असा तुपाचा दिवा लावायचा आहे. तिथं छान अशी रांगोळी काढा. तुळशीला जल अर्पण करू नका आणि तुळशीची पानं सुद्धा आज तोडू नका. फक्त तुळशीपाशी छान दिवा लावून तिथे 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करा. प्रदक्षिणा करा. 11 प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. कारण एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानलं जातं. तर हे काही उपाय आहेत, ह्या ज्या काही सेवा आहेत आणि मी जे काही सांगितलेले उपाय आहेत तर ते नक्की करून पहा. म्हणजे आज आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या मुहूर्तावर आपल्याला हे जे उपाय आहेत तर हे करायचे आहे.
ही अतिशय अत्यंत उपयुक्त अशी माहिती मला तुम्हाला द्यायची होती आणि हे उपाय पण मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मग भेटूया असंच पुढल्या एका नवीन आध्यात्मिक माहिती घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.